पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की सायली एक धाडसी रिपोर्टर फ्लॅट नंबर 704 मध्ये आपल्या मैत्रिणीच्या झालेल्या मृत्यूबाबत शोध घेण्यासाठी येते. खोली रिकामी असताना तिला 2 प्लेट्सवर वाढलेले जेवण, चालू लॅपटॉप आणि आरशात हलणारी सावली दिसते. लॅपटॉपवर लॉग इन असतो ऋषिकेश नावाचा तोच माणूस जो काही महिन्यापूर्वी गायब झाला होता. पण त्यात व्हिडिओ असतो दुसऱ्याच एका मुलाचा, धीरज, जो त्याचा रूममेट होता आणि तो म्हणतो इथे काहीतरी अंधारात आहे. ते जेवण वाढतं पण माणूस नाही. सायली घाबरते. आरशात स्वतःऐवजी कुणीतरी दुसरंच पाहते आणि फ्लॅट नंबर 704चं भय तेवढ्यावरच थांबत नाही. सायली धडधडत्या छातीने लॅपटॉपकडे पाहत बसलेली. ऋषिकेशचं लॉग इन, धीरजचा व्हिडिओ आणि टेबलवरून गायब झालेली प्लेट सगळं एकमेकांशी जोडलेलं दिसत होतं. तेवढ्यात लॅपटॉपमध्ये दुसरा फोल्डर उघडतो. पोलीस केस 704. त्या व्हिडिओमध्ये तपास अधिकारी सांगतो फ्लॅट 704 मध्ये 2016ला ऋषिकेश जोशी नावाचा तरुण एकटाच राहत होता. त्याने काही महिन्यानंतर धीरज भोसले नावाच्या व्यक्तीला रूममेट म्हणून घेतलं. काही दिवसांनी ऋषिकेश गायब झाला. तपास केल्यावर धीरज मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं समजलं. सायलीच्या अंगावर शहारा येतो. ऋषिकेशशी तिचा जुना परिचय होता आणि धीरज आता त्या फ्लॅटचा आत्मा आहे. सायली आरशाकडे पाहते. तिचं प्रतिबिंब आता तिचं नव्हतं, ते धीरजचं होतं. सायली, तुझं ताट वाढलेलं आहे. सायली किंचाळते. दरवाजाकडे धावते पण दरवाजा उघडत नाही. दरवाजा आता आरसा बनलेला असतो. लॅपटॉपवर एक शेवटचा व्हिडिओ प्ले होतो. धीरज त्या खोलीत बसलेला हसत असतो. जे रात्री 12 नंतर जेवतात ते माझे होतात आणि जे घाबरतात ते फ्लॅटचेच एक भाग होतात. सायली टेबलाकडे पाहते. तिची प्लेट वाढलेली आहे. ती फेकून देते पण आधीच उशीर झालेला असतो. एकदम खोलीत अंधार पसरतो. सायलीच्या कानात एक आवाज, ऋषिकेश अजून फ्लॅटमध्येच आहे आणि आता तूही आहेस. खिडकी उघडते पण बाहेर तिचं घर दिसत नाही, तर तोच फ्लॅट नंबर 704 दिसतो. सायली त्या खोलीत अडकलेली. पुढच्या दिवशी फ्लॅट नंबर 704चा दरवाजा पुन्हा उघडतो. एक नवीन खरीददार आत येतो. टेबलावर 2 प्लेट्स, चालू लॅपटॉप आणि एक कोपऱ्यातील आरसा. नंतर सायलीचा कोणालाही ठाव ठिकाणा लागला नाही. ती बेपत्ता झाली. काही दरवाजे उघडूच नयेत कारण आत कोणाची तरी भूक तुमची वाट पाहत असतं. अशाच गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या कथा पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालगोष्टी चॅनलला.